नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या उत्तुंग भरारी या चॅनलवरती। कायम तुम्हा सर्वांना खूप आवश्यक व महत्त्वाची माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो। तर आजही आपण एका महत्त्वाच्या माहिती संदर्भात व्हिडिओ पाहणार आहे। व्हिडिओ पाहण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे की चॅनलला नवीन असणारे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सबस्क्राईब करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे कोणतेही नवीन माहिती संदर्भातले व्हिडिओ तुम्हाला सहज मिळतील। तर पोषण ट्रॅकर ॲपमध्ये नवीन अपडेट आलेला आहे 23.6। तुम्ही इथे पाहू शकता 19 मे 2025चा आहे अपडेट आहे। तो तुम्ही सर्वजण प्ले स्टोअरमध्ये जाऊन पोषण ट्रॅकर ॲपला अपडेट करून घ्यायचा आहे। अपडेटमध्ये काय बदल झालेले आहेत ते आपण पुढील याच्यामध्ये पाहणार आहोत। तर मग पोषण ट्रॅकर ॲप अपडेट झालेला आहे। त्या अपडेटमध्ये ई-KYC आणि फेस कॅप्चरिंगबद्दल नवीन बदल झालेले आहे। जे 6 महिने ते 3 वर्ष बालकांचे स्वआधारने नोंदणी केलेले होते त्या लाभार्थ्यांचा FRS प्रणाली ई-KYC करत असताना समस्या येत होती। ते समस्या आता 23.6 या नवीन अपडेटनुसार या नवीन अपडेटमध्ये ही समस्या दूर झालेली आहे। आधार आणि फेस व्हेरिफिकेशनद्वारे रिअल टाईम लाभार्थी प्रमाणीकरण सुनिश्चित करण्यासाठी वितरण दरम्यान सुधारित ई-KYC आणि फेस कॅप्चरिंग स्क्रीन सादर करण्यात आलेला आहे। 6 महिने ते 3 वर्ष स्वआधार असलेल्या बालकांचे ई-KYC फेस कॅप्चरिंग कसे करायचे या संदर्भात हा व्हिडिओ आपण पाहत आहोत। आणि ई-KYC कसा करायचा 6 महिने ते 3 वर्षाच्या लाभार्थींचे स्वआधार असलेल्यांचे ई-KYC कसं करायचं आपण तेही पुढील नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सध्या सर्वजण आपलं पोषण ट्रॅकर ॲप अपडेट करून घ्या आणि जी 6 महिने ते 3 वर्षाच्या स्वआधार असलेल्या लाभार्थ्यांचं जी समस्या होती ई-KYC करत असतानाची ती समस्या दूर झालेली आहे। ई-KYC आणि फेस कॅप्चरिंगची समस्या दूर झालेली आहे। सर्वजण अपडेट करून घ्या आणि ते पुढील व्हिडिओमध्ये आपण कसं ई-KYC करायचं ते पाहणार आहोत। तर व्हिडिओ कसा वाटला या नवीन अपडेटची 23.6ची जी अपडेट आहे ते करून घ्या आणि पुढील हा व्हिडिओ सर्व ताईंना शेअर करा। शेअर करण्याचा एक उद्देश आहे की सर्वांना ही माहिती होईल 23.6ची हा अपडेटची सर्वांना माहिती मिळेल। आणि शेअर करा, लाईक करा। सर्व ताईंना धन्यवाद।